नमस्कार बंधू भगिनींनो, सनातन सत्य यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळू भक्तांचे, ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत. मी आपणा सर्वांचा बंधू काशीनाथ बाबा. बंधू भगिनींनो, अध्यात्माविषयी दोन कोडी प्रत्येकाच्या मनात पडलेले असतात. तो विषय म्हणजे परमेश्वर प्राप्ती कशी करायची. आणि परमेश्वर प्राप्ती करत असताना ब्रह्मचर्य पालन करणं गरजेचं आहे का, संन्यासी असणं गरजेचं आहे का, संन्यासालाच परमेश्वर मिळतो का, आणि जर ब्रह्मचर्य पालन करणं गरजेचं असेल तर ते कसं पालन करायचं, या सर्व विषयावरती आज मी सखोल तुमच्याशी बोलणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बंधू भगिनींनो, काल परवाच माझा एक शिष्य आहे, अजून लग्न झालेलं नाही त्याचं, आणि त्यानं आपले वृंदावनामधले खरे संत प्रेमानंदजी महाराज यांचं प्रवचन ऐकलं होतं. आणि त्यामध्ये त्यांनी काही सांगितलं असेल की ब्रह्मचर्य गरजेचं आहे ईश्वर प्राप्तीसाठी वगैरे वगैरे. आणि त्याच्या डोक्यात तेच घर केलं होतं की मी ब्रह्मचर्य पालन करू शकत नाही. मग त्यानं अनेक दिवस संकल्प घेतला की ब्रह्मचर्य पालन करण्याचा, परंतु हे घेत असताना वेळोवेळी हा संकल्प त्याचा मोडत गेला आणि शेवटी वैतागून गेला. मग त्याचं असं झालं की ना देवाकडे लक्ष लागतंय ना ब्रह्मचर्य पालन होतंय, मग आता काय करायचं. अशा कन्फ्यूज अवस्थेमध्ये मग त्यानं मला हा प्रश्न विचारला की बाबा, मी ब्रह्मचर्य पालन करू शकत नाही, मग मी ईश्वर प्राप्तीचा अधिकारी नाही. दुःखी झाला होता, कष्टी झाला होता. आणि म्हणून या सर्व प्रश्नांचं उत्तर मी इथे घेऊन आलोय. सर्वप्रथम ब्रह्मचर्य याचा अर्थ समजून घ्या. ब्रह्मचर्या, जसं आपण म्हणतो की माझी दिनचर्या म्हणजे मी दिवसभर काय करतोय, तसेच ब्रह्मचर्या किंवा ब्रह्मचर्य म्हणजे माझं संपूर्ण आयुष्य काया वाचा मनानं मी त्या ब्रह्मामध्येच विलीन असेल, ब्रह्माचेच विचार डोक्यात असतील, जे काय असेल ते ब्रह्मासाठीच करेन. आता त्याचा दुसरा एक अर्थ असा आहे की ब्रह्मचर्य म्हणजे शरीर संबंध न करणं, सेक्स न करणं, असा एक अर्थ आहे. तर अनेक वेळेला संन्यासी लोक जे असतात ते ब्रह्मचर्याचा विषय सांगत असतात किंवा त्याचं समर्थन करत असतात, ते संन्यासी आहेत. संसारी लोकांना असं वाटतं की ईश्वर प्राप्ती, आत्मसाक्षात्कार हे केवळ ब्रह्मचर्य किंवा जे संन्यासी लोक आहेत त्यांचंच ते क्षेत्र आहे, आमचं नाही. मग आता हे करायचं काय. तर ब्रह्मचर्य म्हणजे थोडक्यात वेगळ्या अर्थानं आपण बोलतो की जिथं शरीर संबंध न करणं, याच्याविषयी पतंजली योगशास्त्र असेल, राजयोग असेल किंवा अजून विविध शास्त्र आहेत, तिथं हे सविस्तर सांगितलेलं आहे की ब्रह्मचर्य पालन केल्यानंतर त्याचे फायदे काय होतात, वीर्य रक्षणाचे फायदे काय असतात, वीर्य रक्षण करावं कसं, वीर्य रक्षण करणं गरजेचं आहे, जो साधक आहे त्याचं वीर्य रक्षण झालं पाहिजे, अशा बऱ्याच गोष्टी सांगतात. आणि ते मलाही मान्य आहे, मी याला नाकारू शकत नाही. पण प्रश्न असा येतो की खरोखरच शरीर संबंधाचा आणि ईश्वराचा संबंध आहे का. आणि जर असेल, मानवी जन्म जर त्यानं ईश्वर प्राप्तीसाठी दिलेला आहे आणि ब्रह्मचर्य पालन असेल तरच ईश्वर प्राप्ती होईल, तर मग आपल्याला गुप्त लिंग का दिली, स्त्रीचं लिंग पुरुषाचं लिंग हे का दिलं, तो पार्टच आपल्या शरीराला का दिला. जर जन्मच आपला मुक्तीसाठी आहे तर मग तो पार्ट नाही दिला पाहिजे. शरीराचं जे लिंग आहे आपलं, ते लिंग जर पापी आहे तर मग तो पार्ट निसर्गाने दिला का. याचं उत्तर देत असताना मी पहिल्यांदा तुम्हाला असं उत्तर देतोय की आत्ता जी तरुण पिढी आहे यांनी ब्रह्मचर्य पालनाचा जरूर प्रयत्न करावा. याचे काय फायदे आहेत, ते फायदे म्हणजे वीर्य रक्षण झालं,
बुद्धी तेज होईल, शरीर मजबूत होईल, एकाग्रता वाढेल, भक्तीचा मी यात विषयच घेत नाही, वगैरे वगैरे, प्रतिकारशक्ती वाढेल, बरेच फायदे आहेत. त्यातला दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे आज जी लफडी चालू आहेत ना, अक्षरशः कॉलेजच्या रस्त्याच्या बाहेर पाहतो, अजून कुठं पाहतो, कुत्री एकामागं फिरतं, एकामेकामागं फिरतात ना भाद्रपद महिन्यात सेक्स करण्यासाठी. अशी ही तरुण पिढी एकमेकामागं फिरत आहे सेक्स करण्यासाठी. फक्त सेक्स 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 सेक्सचा बाजार सगळा झालाय. या सेक्सच्या भावनेपोटी बलात्कार, खून, हाणामाऱ्या हे प्रकरण वाढलेलं आहे. अनेक मुलांची करिअर बर्बाद झाली आहे, अनेक मुलींची करिअर झाली या सेक्सच्या भानगडीमध्ये. मग जर तरुण पिढीनं आपलं लग्न होईपर्यंत ब्रह्मचर्य पालनाचा प्रयत्न केला, प्रयत्न म्हणतोय कारण ब्रह्मचर्य पालन करणं एवढं सोपं राहिलेलं नाही आजच्या काळात. जे ग्रंथातले नियम वगैरे तुम्ही वाचलेले आहेत ते पूर्वीच्या काळात होते. पूर्वी लग्न झालं तरी पत्नीजवळ 6-6 महिने लोक जात नव्हते. तर ब्रह्मचर्य पालन आजच्या काळात करणं कठीण आहे, पण प्रयत्न करा. या प्रयत्नातून फायदा असा होईल की तुमची संकल्पशक्ती वाढेल. अनेक तरुण मला म्हणतात की मी ब्रह्मचर्य तर पालन करतोय, मी कुठल्या स्त्रीच्या नादाला लागत नाही, कुठं जात नाही, कोणाशी सेक्स करत नाही, मी अजून कधी सेक्स केलाही नाहीये, परंतु झोपेमध्ये काहीतरी स्वप्न पडतं आणि वीर्य निघून जातं. ठीक आहे ना, हे काय सारखं सारखं होणार आहे ना, कधीतरी होतं. शेवटी वीर्याचं प्रमाण शरीरात वाढल्यानंतर ते बाहेर जाणारच. पण यातून तुझ्याकडून व्यभिचार होत नाही, तुझ्या हातून काही चुकीच्या गोष्टी होत नाहीत. त्यामुळं तरुण मुलं जे आहेत ज्यांची लग्न झालेली नाहीत, यांनी जर ब्रह्मचर्य पालनाचा प्रयत्न केला, करा प्रयत्न. तुम्ही झोपेत जाऊ दे कधी केलं तर. हे जे पॉर्न फिल्म आलेत ते पाहू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींच्या विषयी जवळ सेक्स विषयी बोलू नका. सेक्स विषय काय असेल ते पाहू नका. कंट्रोल होईल. व्यायाम करा, ईश्वर नामामध्ये मन गुंतवा आणि याच्यापेक्षा उच्च ध्येयावरती लक्ष केंद्रित करा. मग ब्रह्मचर्य पालन अधूनमधून जरी खंडित झालं तरी इतर तुमच्या मित्रमैत्रिणीपेक्षा तुम्ही श्रेष्ठ असाल, वेगळे असाल, कारण तुम्ही ब्रह्मचर्य पालनाचा प्रयत्न तरी करताय. आता आला सांसारिक माणसांचा विषय. सांसारिक माणसांचा विषय असा आहे की मग त्यांना असं वाटतं की आता आमचं लग्न झालंय, कधी पत्नी ऐकत नाही, कधी पती ऐकत नाही, एकमेकाची शरीराची भूक भागवतात. खरं पाहिलं तर लग्न ही संकल्पनाच त्यासाठी आहे की तुम्ही समाज मान्यतेनुसार लग्न करावं, मुलं पैदा करावी, शरीर संबंध ठेवावा. आता लग्न झाल्यानंतर तुम्ही शरीर संबंध ठेवता, यात पाप काहीच नाहीये. परंतु काही लोक अति करतात. अति म्हणजे त्यांना सारखा सेक्स हवा असतो, त्याशिवाय ते राहू शकत नाहीत. एकतर पत्नी ऐकत नाही किंवा पती ऐकत नाही, त्यांना ते हवंच आहे. मग देवपूजा असेल, काही धार्मिक कार्यक्रम असतील, काही चांगले दिवस असतील, ते पाहत नाहीत. त्यांना फक्त सेक्स सेक्स सेक्स. तर इथं पण थोडंसं कुठंतरी कंट्रोल असायला हवं आहे. भले तुमचं लग्न झालेलं आहे, तुमची पत्नी आहे, तुमचा पती आहे, तुम्ही सेक्स करू शकता, परंतु जिथं अति केलं जातं तिथं माती होते. शेवटी हे अतिच आहे ना, की तुम्ही एखादी गोष्ट किती कराल. खरं पाहिलं तर हे मनुष्य योनी आहे. तुम्ही एखाद्या बोकडासारखा किंवा कोंबड्यास इतका सेक्स करू शकता का? नाही, लिमिटेड आहे. परंतु सेक्स इथं असतो कायम आपल्या. आज सुद्धा तुम्ही कुठेही जा, वकवकलेल्या नजरा असतात. एखादी स्त्री पाहिली की मनात भावना निर्माण झाल्याच. एखादा पुरुष स्त्रीने पाहिला की तिच्या मनात. आज हल्लीचा प्रॉब्लेम काय झाला, हल्लीच्या काळात ब्रह्मचर्य पालन करायचं म्हणलं तर ह्या हवेमध्ये सुद्धा सेक्स पसरलेला आहे. तुम्ही जाईल तिथे सेक्स सेक्स. प्रत्येकाच्या मनाच्या वातावरणामुळं हे मोबाईल असेल, व्हिडिओ असतील, हे सगळं पूर्ण सेक्सचं वातावरण झालेलं आहे. सर्वत्र चालू आहे. हे थांबणं कठीण आहे. पाश्चात्तीकरण झालेलं आहे. आपली भारतीय संस्कृती सेक्सला मान्यता तर देते, पण त्याला काळ, वेळ, वय, नातं हे पाळलेलं आहे. आज पाश्चात्य संस्कृती आपल्या इथं आलेली आहे.
परंतु तरीही तुम्हाला एक सांगतो, यातून सुद्धा तुम्ही वाचू शकता. सेक्स हे पाप नाहीये. आपल्या पत्नीशी, आपल्या पतीशी सेक्स करणं हे पाप नाहीच आहे ना. शास्त्रानं त्याला मान्यता दिली आहे. परंतु तरीही आपल्या मनामध्ये काही अपराधाची भावना असते की माझ्याकडून सेक्स होतोय, ब्रह्मचर्य पालन होत नाही. आणि मग ब्रह्मचर्य पालनाच्या नादामध्ये ईश्वराला आपण विसरून जातो. सगळं लक्ष ब्रह्मचर्य पालनाकडेच. तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मी सेक्सचं समर्थन नाही करत किंवा सेक्सला वाईट हे म्हणत नाही. मी तुम्हाला प्रश्न विचारतो की तुमच्या डोक्यावरती आलेल्या शिंगांचा तुम्ही किती वेळा विचार केला? तर तुम्ही मला, बाबा अहो काय बोलताय, आमच्या डोक्यात कुठे शिंग आहे आणि शिंगाचा आम्ही काय विचार करू? बरोबर. याचं कारण, जो पार्ट तुमच्या शरीरामध्ये नाहीये त्या पार्टविषयी तुम्हाला तीव्रता वाटणारच नाही. शिंग नाही तर शिंगाविषयी वाटणार नाही की शिंगानं मारू का कोणाला, नाही वाटणार. धडक घालू का, वाटणार नाही. पण आपल्या शरीरामध्ये निसर्गाने जे पार्ट दिले त्याविषयी तुम्हाला तीव्रता वाटणारच आहे. परंतु ज्या वेळेला तुम्ही सेक्सला पाप समजता किंवा सेक्स म्हणजे काहीतरी अपराधाची भावना आहे आणि अध्यात्मामध्ये आम्ही पापी आहोत, ईश्वराच्या दारात आम्ही जाऊ शकत नाही, अशा लोकांसाठी मी काही प्रश्न उत्तर तिथं देणार आहे की खरं पाहिलं तर सेक्सला एवढं गुंतागुंतीचं आपण का करून ठेवलंय? 4 मिनिटं 5 मिनिटाची ती एक भावना आहे, ती एक अवस्था आहे. एवढ्याच वेळापुरता आपण त्याला का पाहत नाही? 24 तास आपल्या डोक्यात जर सेक्स येतो तर ईश्वर कुठं थांबणार आहे? ईश्वर सोडा, दैनंदिन कामं पण तुमच्या डोक्यात राहणार नाहीत. केवळ त्या कुत्र्यासारखं सेक्स सेक्स करत तुम्ही बोंबलत फिरणार. म्हणजे मी तुम्हाला विचारतोय, तुम्ही झोपता, तुम्ही अन्न खाता, तुम्ही पाणी पिता, तुम्ही श्वास घेता, तुम्ही टॉयलेटला जाता, तुम्ही लघवीला जाता, याला तुम्ही पाप समजता का? अर्थातच तुम्ही म्हणाल असं कसं, पाप कसं समजायचं? ते शरीराची अवस्था आहेत. मग सेक्स पण शरीराची अवस्थाच आहे ना. जर तुम्ही खाणे, पिणे, झोपणे, श्वास घेणे याला सहज घेता तर तुम्हाला आजपासून सांगतो, सेक्सला सुद्धा सहज घ्या. सहज. त्याला एवढं कॉम्प्लिकेटेड करू नका, त्याला पाप हे मानू नका, त्याला पुण्य हे मानू नका, त्याला जास्त किंमत देऊ नका. तुमची सेक्सची वेळ झाली, तुम्ही सेक्स करू शकता. सेक्समध्ये 4-5 मिनिटं तुम्ही इन्व्हॉल्व झाला, त्यानंतर सेक्स डोक्याने विषय काढून टाकला. पुन्हा मग परत कधी वेळ येईल त्यावेळेला, जसं मला भूक लागली, मी जेवण केलं, उठून गेलो, पुन्हा भूक लागली, जेवलो, म्हणून माझे दिवसभर अन्न डोक्यात नसतं. मला झोप आली, मी झोपलो, पुन्हा उठलो, परत कामाला लागलो, मग पुन्हा सारखी झोप डोक्यात विचार नसतो. झोपेच्या वेळेला झोप, कामाच्या वेळेला काम, अन्नाच्या वेळेला अन्न आणि सेक्सच्या वेळेला सेक्स. बस संपला विषय. अध्यात्माचा सेक्सचा काय संबंध? जर तुम्हाला सर्वात श्रेष्ठ परमेश्वर वाटत असेल तर सेक्स त्याच्या पुढे काय? पहा, तुमच्या पायाचा गुडघा दुखतोय आणि तुमचं सर्व लक्ष गुडघ्यावरती आहे. पण मी तुमच्या डोक्यात एक मोठा हातोडा मारला तर आता तुमचं लक्ष कुठं जाईल? आता तुमचं लक्ष गुडघ्यावर नाही जाणार, त्याच्यापेक्षा जास्त कळा इथे येत आहेत. सेक्सला मारण्याची एक सगळ्यात सोपी कला आहे की सेक्सपेक्षा तीव्र भावना तुमच्या डोक्यात जेव्हा येईल त्यावेळेला तुम्ही सेक्समध्ये इन्व्हॉल्व होणार नाही. तुम्ही पहा, तुम्हाला काहीतरी भयंकर टेन्शन असेल, भीती असेल, काळजी असेल, त्यावेळेला तुम्ही सेक्स करू शकत नाही. त्यावेळेला सेक्सच्या भावना तुमच्या डोक्यात येत नाही, कारण त्याच्यापेक्षा तीव्र भावना तुमच्या डोक्यामध्ये आहे. त्याच पद्धतीनं सेक्सपेक्षा तीव्र भावना जर ईश्वराविषयी तुमची असेल तर सेक्सला तुम्ही 0 किंमत द्याल. आणि असंही तुम्हाला मी सांगितलंय, त्याला 0 किंमत द्या. ज्या त्यावेळेला जी ती गोष्ट, त्या डोक्यात 24 तास नाहीये, ते 24 तास डोक्यात आलं तर तुमच्यामध्ये विकृती आलेली आहे, मानसिक विकृती आलेली आहे, त्यामुळे हे करायचं नाहीये. त्यामुळं अध्यात्माचा सेक्सचा काही संबंध नाहीये. तरुण पिढीने ब्रह्मचर्य पालन करावं. लग्न झालंय त्यांनी सुद्धा वेळ काळ बघूनच सेक्स करावा. सेक्स काय एवढी फार मोठी महत्वाची गोष्ट नाही, आपण त्याला 0 किंमत देऊया आजपासून. आणि जे त्याची फार मोठी किंमत वाढवून ठेवलेली आहे ते असेच कोंबड्यासारखे बोकडासारखे रस्त्याने फिरत राहतात. जीवनामध्ये काही मिळत नाही. क्षणिक भावना आहे ते, त्याला तेवढीच किंमत देऊया. तसेच आपलं जे दिव्य साधना शिबिर असतं दर महिन्यामध्ये, ज्यामध्ये अध्यात्मातील
भुकेलेले लोक येतात, अध्यात्मातली त्यांची भूक भागवली जाते. सुरक्षा कवच असेल, विविध होणारे त्रास असतील, आपल्या शिबिरामध्ये निघून जातात. अशा अनेकांचे अनुभव आहेत. शिबिर सकाळी 11 ते 5 या वेळेत होतं. शिबिराच्या ठिकाणी तुम्हाला जेवणाची, पाण्याची, चहाची व्यवस्था असते. हे शिबिर जानेवारी 2026 मधील शिबिर आहे. रविवार दिनांक 25 जानेवारी 2026. ज्यांना शिबिराला यायचं आहे त्याने खालील फोन नंबरवरती संपर्क करायचा आहे. शिबिरामध्ये बऱ्याच गोष्टी होतात. संचार मोकळे होत असतात. दुष्टशक्ती संचार निघून जात असतात. संचार नाव सांगत नसेल, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. इतर ठिकाणी तुम्ही हजार रुपये घालण्यापेक्षा अगदी अल्प फीमध्ये इथे या, होऊन जाईल. आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजारी घंटीचे बटन अवश्य दाबा. जय आदिशक्ती.